नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत खमंग ढोकळा घरच्या घरी. तर त्यासाठी आपण 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये साखर घातलेली आहे, थोडं मीठ घातलेलं आहे, हळद आणि पाणी घालून याला मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर यामध्ये लिंबाचा रस घालून घेऊ. 1 चमचा तेल घालून घेऊया. तेल घालून झाल्यानंतर आता यामध्ये इनोचे 1 पाकिट घालून घेऊन चांगले मिक्स करून घेऊ. आता एका भांड्याला तेल लावून घेऊन यामध्ये हे मिश्रण काढून घेऊया. गॅसवर पाणी उकळून घेतलेलं आहे, त्यामध्ये हे भांडं ठेवून घेऊ आणि 10 मिनिटासाठी याला वाफ देऊया. वाफ देऊन झाल्यानंतर आपला ढोकळा तयार आहे. टूथपिकच्या साहाय्याने बघावं. आता एका कढईमध्ये तेल घेऊया. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालून घेऊ. आता कढीपत्ता घालून घेऊया. थोडी मिरची घालून घेऊया. हे चांगलं परतून घेऊ. आणि त्यामध्ये थोडे पाणी घालून घेऊ. हे उकळून घेऊन त्यामध्ये लिंबाचा रस थोडा, 1 ते 2 चमचे साखर आणि थोडे मीठ घालून घेऊ आणि उकळून घेऊ. आता हा गार झाल्यानंतर आपला ढोकळा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि कट करून घेऊया. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. कट करून झाल्यानंतर आपण जे मगाशी पाणी घालून घेतलेलं मिश्रण होतं ते यावर टाकून घेऊया. पूर्ण सगळीकडे हे मिश्रण टाकून घेऊया, म्हणजे चवीला ढोकळा खूप छान लागतो. वरून आता कोथिंबीर टाकून घेऊया आणि सर्व करूया. छान खमंग सॉफ्ट अँड स्पॉन्जी ढोकळा. तुम्ही पण नक्की ट्राय करा.